लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांचे वडील पती हयात नाही तसेच घटस्फोटित महिलांसाठी केवायसी करण्यासाठी नवीन ऑप्शन आले आहे. तसेच ज्या महिलांनी केवायसी करताना काही चूक केली असेल त्यांना आता परत केवायसी करायची आहे. अशा महिला नव्याने केवायसी करू शकतात. महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लाडक्या बहीण योजनेसाठी केवायसी करताना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने यासाठी नवीन ऑप्शन उपलब्ध केले आहेत. नवीन पद्धतीने केवायसी कशी करायची, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, सगळे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग लाडक्या बहिणींनो केवायसी करण्यासाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण अविवाहित मुलींसाठी केवायसी कशी करायची ते पाहूया. तर मित्रांनो, आता मोबाईलवरून गुगल ओपन करा. गुगल वरती लाडकी बहीण असे टाईप करा व सर्च करा. जर तुम्हाला वेबसाईट हवी असेल तर तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून ओपन करा. आता पहिली लिंक येईल, त्यावरती क्लिक करा. लिंक ओपन केल्यावरती नोटिफिकेशन दिसेल. नोटिफिकेशन आपण वाचून घेऊया. ही केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ही केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती वडील हयात नसेल तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप केली नसेल तर येथे क्लिक करा. तसेच खाली एक नोट दिली आहे, ती पण वाचून घेऊया. ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी असून हा पर्याय दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता नोटिफिकेशन वाचून झाल्यानंतर येथे क्लिक करा. आता तुम्हाला इथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे येथे क्लिक करा आणि नंतर ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा. काही सेकंदात मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाईप करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला विवाहित व अविवाहित असे दोन पर्याय दिसतील. आता अविवाहित वरती टिक करा. तसेच अनुक्रमांक 2 मध्ये वडील हयात आहेत की नाहीत हे विचारले जाईल. आता हयात आहेत यावरती क्लिक करा व पुढे जा. आता इथे वडिलांचा आधार क्रमांक एंटर करा आणि साईडला दिलेल्या कॅप्चा टाकून घ्या. परत एकदा मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करा आणि ओटीपी पाठवा. आता आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवरती ओटीपी येईल, तो इथे टाईप करा व नंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या पुढे नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला वडिलांचे नाव दिसेल. नंतर जात प्रवर्ग विचारला जाईल. तुम्ही कोणत्या जात प्रवर्गामध्ये आहेत ते निवडा. नंतर खाली 2 प्रश्न दिसतील. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रमांक, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. इथे नाही या बटनावरती क्लिक करायचं. तसेच दुसरा पर्याय, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्ती घेत. आता इथे पण नाही हा पर्याय निवडायचा आणि आता सबमिट करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल. ही झाली आता अविवाहित महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया. आता आपण विवाहित महिलांसाठी पण ज्यांचे पती हयात नाहीत यांच्यासाठी ई केवायसी कशी करायची ते बघूया.